गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामाविरोधात बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत। गावातील शेतकऱ्यांनी आज सकाळी सुरू असलेले जेसीबीचे काम बंद पाडत अर्धनग्न आंदोलन करून शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। लखमापूर शिवारात कालवा विस्तारीकरणाचे काम सुरू असताना मोठ्या संख्येने शेतकरी घटनास्थळी जमा झाले। शेतकऱ्यांनी कामाला विरोध दर्शवत जेसीबी यंत्रणा थांबवली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गिरणा डावा कालवा विस्तारीकरण करण्यापूर्वी नारपार योजना पूर्ण करून त्याचे पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात यावे। त्यानंतर कालवा विस्तारीकरणाचा निर्णय घ्यावा। उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। अर्धनग्न आंदोलनाद्वारे त्यांनी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने दखल न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। दरम्यान या आंदोलनामुळे कालवा विस्तारीकरणाचे काम काही काळासाठी ठप्प झाले असून प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाचं करायचं काय? डावा कॅनल विस्तारीकरण करणाऱ्यांचा, डावा कॅनल विस्तारीकरण करणाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। पारचं पाणी पाहिजे तरच आम्ही काम होऊ देऊ, नाही तर आम्ही जेसीबी खाली अंग टाकून देऊ। आणि हा अधिकार नाही शे, जर काम करशात तर आम्ही जेसीबी खाली अंग टाकी दिसत। आमची मागणी काहीच नाही। आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत नारपारचं पाणी गिरणेच्या खोरेत पडत नाही तोपर्यंत हा जो डावा कॅनल मोठं विस्तारीकरण करणं, आस्तारीकरण करणं, जरी आस्तारीकरण नसेल तर विस्तारीकरण पण हे शेतकऱ्यांच्या मुळावरचंच आहे। कारण की नारपारला 10 वर्षे लागतात की 20 वर्षे लागतात की आमच्या हयातीत नारपार चालू होणार नाही। त्याच्या 7,465 कोटीचं काम बंद ठेवायचं आणि 78 कोटीच्या कामासाठी एवढा प्रशासनाचा आणि शासनाचा अट्टहास का? याच्यामुळे आमच्या मनात थोडीशी शंका येते। त्याच्यासाठी हे सर्व शेतकरी आता आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला असं समजलं की सदरू पोकल्यान हा सोलापूरचा आहे। का बरं स्थानिक आमच्या इथं परिसरात जेसीबी किंवा सुशिक्षित बेकार पोरं नाहीत का? इथं जेसीबी मिळत नाहीत का? मग सोलापूरचा पोकल्यानवाला येणार आणि अभियंता मॅडमशी फोनवर बोलणं केलं, या कामाची निविदा, या कामाची वर्क ऑर्डर, या कामाची प्रशासकीय मान्यता कोणतं की डिपार्टमेंटली कॅनलचं साफसफाई चालू आहे, याचं कुठलंही काम काहीच नाही, ऑन पेपर कुठेच काही नाही। आणि मग शासनाचा पैसा असाच वापरायचा का? मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि हा जो आमच्या जीवावर उठलेला प्रोजेक्ट आहे डावा कॅनल विस्तारीकरण, हा कुठेतरी थांबला पाहिजे। अन्यथा आम्हाला सदर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी, शासनकर्त्यांनी आत्महत्येसाठी परवानगी द्यावी। कारण की हे सर्व शेतकरी मरतील, आत्महत्या करतील आणि यांच्या 3 पिढींना आमचे चांगले आशीर्वाद मिळतील। असं पुण्याचं काम या शासनकर्त्यांनी प्रशासनकर्त्यांनी करावं, अशी माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। एक शेतकरी पुत्र म्हणून, ठेकेदार म्हणून नाही किंवा एखादा भामटा लुच्चा लफंगा म्हणून तर मुळीच नाही। मी शेतकरी आहे, मला शेतीविषयी कळतं आणि शेतीला पाणी लागणार आहे। हे जे आमचं वाटोळं होणार आहे, भविष्यात आमचे पोरं बाळा आम्हाला माफ करणार नाहीत, म्हणून आज आम्हाला अर्धनग्न आंदोलन करावं लागलं। उद्या आत्मदहन करावं लागलं, आत्महत्या कराव्या लागल्या या शासनाच्या पायावर, तरी आम्ही सर्व शेतकरी या गोष्टीस तयार आहोत। 2 महिन्यापूर्वी जलसंपदा मंत्री नामदार माननीय विखे पाटील साहेब, गिरीश महाजन साहेब आणि दादा भुसे साहेब, तसेच स्थानिक आमदारांनाही पत्रव्यवहार केला की या कॅनॉलचं विस्तारीकरण जोपर्यंत चनकापूरमध्ये नारपारचं पाणी पडत नाही तोपर्यंत याची वहन क्षमता वाढू नये अशी आम्ही विनंती केली। परंतु आज या ठिकाणी सकाळी आम्हाला निरोप मिळाला की या ठिकाणी काही पोकलँड या ठिकाणी आलेला आहे। त्यासाठी आम्ही पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांच्याशी फोनवरून कॉल केला असता त्यांनी अशी माहिती दिली की हे डिपार्टमेंटली काम आहे आणि ते डिपार्टमेंटली असल्यानं जे काही सोलापूर जिल्ह्यातलं एक मशीन इथं आहे, मॅडमला सहज विचारणा केली, मॅडम हे सोलापूरचं मशीन या ठिकाणी मग कस काय? त्यांनी आम्हाला असं उडाउडीची उत्तर दिली
की हे इथं लखमापूरमध्ये किंवा या परिसरात आम्हाला JCB मिळालं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की इथं तुम्ही डिपार्टमेंटची काही निविदा असेल, समजा ह्या दुरुस्तीचं काही काम असेल तर आम्हाला त्याचे इस्टिमेट द्या. तर त्यावरती त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला ते इस्टिमेट असं देता येणार नाही, अर्ज करावा लागेल आणि मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. मग असं जर प्रशासन विभाग असेल आणि सोलापूर जिल्ह्याचं मशीन इथं येत असेल तर मग नक्की चाललं काय? आम्ही वेळोवेळी सर्व डिपार्टमेंटला सर्व निवेदनं दिलेली असताना, सर्व आम्ही आमचे काय नुकसान होणार आहे हे सविस्तर मांडलं असताना, शेतकऱ्यांच्या एकतर अल्निनोमुळे गेल्या 2 वर्षा आता येणाऱ्या 2 वर्षात पर्जन्यमान कमी सांगतायत आणि त्यात हा पुन्हा आमच्यावरती जो काही घाला येतोय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावनांची कुचंबना करतायत. म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत होतो. तुमच्या आणि अर्धनग्न आंदोलन करण्यामागचा काय हेतू आहे आता? आंदोलन करण्याचा एकच विषय, शासन ही दिशाभूल करते आमची. तुम्हाला हे जे झाडं वगैरे काढायचे असतील तर स्थानिक लेवलला तुमचे JCB त्याच्या सहाय्याने काढले असते तरी आम्हाला त्याच्यात काही आक्षेप घेण्याचं काही कारण नव्हतं. पण परिस्थिती अशी म्हातारे माणसं सांगतायत की आम्ही नारपारचं बऱ्याच दिवसापासून ऐकतोय. आमचा पण वैयक्तिक विरोध नाही नारपारला. तुम्ही पहिले नारपारचं पाणी आणा आणि मग तुम्हाला काय करायचं असेल, म्हणजे पाट रुंदीकरण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण आधी पहिले नारपार. आताच पाण्याची इतकी परिस्थिती गंभीर आहे. समजा आता कोणीतरी सांगितलं की पाट फक्त विस्तारीकरण होणार आहे. विस्तारीकरण झाल्यावर नारपारचं जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत विस्तारीकरण करू नये. कारण विस्तारीकरण नुसतं झाल्यावर ज्या वेळेस उन्हाळ्यात रोटेशन येतं, पाटाला पाणी 20-22 दिवस पाटाला पाणी असतं, ज्यावेळेस ज्याचे रुंदीकरण ज्यावेळेस होईल त्यावेळेस परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे की ते पाणी 2-3 पाटाचं वहन क्षमता वाढल्यामुळे ते पाट फक्त 8 दिवस चालेल. पाट 8 दिवस चालल्यानंतर ते भरलं जाईल त्यांच्या पाण्याचा कोठा आणि त्याच्यानंतर पाणी डायरेक्ट शेतीला म्हणजे पाणी पर्क्युलेशनच होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही हा जो लढा उभा केलेला आहे आम्ही शेवटपर्यंत, म्हणजे मरण्याची वेळ जरी आली तरी आम्ही सोडणार नाही. आम्ही जेही असेल साम दाम बंड तयार राहू. त्यांनी काही केलं तरी आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी शेवट पण तयार राहू. त्यांना करायचं असेल, आता जर कोणी म्हणत असेल बागवाद करू नका, हे करू नका, ते करू नका, जर ती पण वेळ आली तर ती पण आम्ही करायला तयार आहोत. कारण जे खालचे शेतकरी आहेत त्यांना पण गरज आहे की त्यांचंही म्हणणं आहे की हे होऊ देऊ नका तुम्ही असं. पण त्यांना काही मोठी पॉवर असल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना काही बोलता येत नाही, त्यांना पुढे येता येत नाही. पण तरी पण आमचे जेवढे 10-12 खेडे आहेत आमच्या इकडे जे वरती, आम्ही त्या पाटाला हात लावू देणार नाही. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. आम्ही शेवटी तुम्हाला सांगतो, जर आमच्या काही कोणाला जीवाला धोका झाला तर सर्वस्व जबाबदार आम्ही जेवढ्या खात्यांना निवेदन दिलेले आहेत ते सर्व खातेदार, म्हणजे जे शासनाचे डिपार्टमेंट आहेत ते जबाबदार राहतील. त्यांनी शासनाने नोंद घ्यावी. पण हे असे उद्योग त्यांनी वाढू नये. आम्ही शेमळीला बंद केलं होतं. शेमळीला बंद केल्यावर तो ठेकेदार, तो पोरगा कामाला होता, त्याला ओळखलंच नाही मी. इथे मी तोच. मग त्याला मी प्रश्न केला, काय रे बाबा तू काही शेतकरी नाही का? तू तुझ्या पद्धतीने तू सोय करून घे. तू परत आम्हाला इथं दिसला कामा नाही. जर तुला इथे तुझा वरिष्ठ कोणी सांगत असेल तू जाय तिथे उभा राह, त्याला इथे तू त्या वरिष्ठाला इथे बोलव, तू दुसऱ्या कामाला काम धरून घे. त्याला आम्ही आता काय सांगायचं ते सांगितलं. जे पाटबंधारे विभागाचे मॅडम आहे त्यांना जर शक्तीभाऊंनी सांगितलं होतं की मॅडम म्हणे आमचं काम आहे, तुम्ही ते हे काही करू नका, आम्ही फक्त काटे वगैरे काढतोय. काटे वगैरे काढायचे असतील तर स्थानिक लेवलला तुम्ही तिथून मशिनरी आणा. गावात पण भरपूर JCB आहेत. गरिबाच्या पोरांनी म्हणजे कर्ज काढून JCB घेतलेले आहेत, ते लावा. तुमचे अधिकारी वर्ग इथे उभे करा. तुम्ही झाडं वगैरे काढायचे तुम्ही बिंदास काढा, त्याला आमचा विरोध नाही. पण हे जे मशिनरी आहे बाहेरची आम्ही आता याच्या पुढे चालू देणार नाहीत. याची दखल तुम्ही तुमच्या परीने घ्यावी एवढीच विनंती करतो. प्रशासनाने या आमच्या शेतकऱ्यांच्या भावनांची अशीच कुचंबना ठेवली तर एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहील. आज नुसता निरोप मिळताच इथं 50-100 शेतकरी हजर झाले आणि त्यांनी सविस्तर कार्यकारी अभियंता जे आहेत त्यांनाही आम्ही या सर्व पत्रव्यवहार केलेला आहे. असं असताना ही जी काही दडपशाही चालू आहे, या दडपशाहीच्या विरोधात लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन यापुढे पुन्हा तीव्र करू. ह्या असा आम्हाला तर या ठिकाणी संशय येतो आहे की हे का टेस्टिंग करतायत त्यांना विस्तारीकरण करण्यासाठी. बागलांच्या गावात यांचं आम्ही अजिबात चालू देणार नाही दडपशाही. त्यांनी या गोष्टीची विशेष दखल घ्यावी. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशा पद्धतीने त्यांनी आमच्याशी वर्ताव करावा, अशी या ठिकाणी संबंध शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत.
भरपूर येथे शेतकरी जमलो आहोत. तर आमची 2 महिन्या आधीच आम्ही जे मंत्रालयात महाजन साहेबांना परत विखे साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले, लेखी निवेदन दिलेले की बा या पाटाचं आस्तारीकरण विस्तारीकरण होऊ नये याच्यासाठी सगळे पाट कॅनल जवळचे सगळे खेड्यावरचे सगळे लोक एकजूट होऊन आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे. आम्ही असं निवेदन दिलं आहे की बा नारपारचं ज्यावेळेस पाणी येईल त्याच्यानंतर ह्याचा विचार केला जाईल. तोपर्यंत आम्ही पाट कॅनलच्या एकाही दगडाला हात लावू देणार नाही. जर त्यांनी शासनाने प्रशासनाने जर प्रयत्न केला तर आम्ही आत्मदहन करण्यासाठी मशीन पुढे सुद्धा आम्ही म्हणजे जीव द्यायला तयार आहोत. तरी हे सर्व शेतकऱ्यांची आमची जर आत्महत्या करण्याची वेळ जर आली तर याला शासन प्रशासन सगळे जबाबदार राहतील. तुम्ही बोला शकत का आबा? हो नंदू या ना तू उभं राहील. या अशा पुढे या. या अशा अरे औ शंकर गोबा पुढे या पुढे या पुढे. दादा नक्की आपण अर्धनग्न आंदोलन करत आहेत आणि काय तुमच्या मागण्या आहेत आणि आज कशा प्रकारे तुम्ही अर्धनग्न आंदोलन का करतायत? या ठिकाणी आम्ही गेल्या 2 महिन्यापासून माननीय जलसंपदा मनमानी प्रशासनाचं करायचं का? या मनमानी प्रशासनाचं करायचं का? डावा कॅनल विस्तारीकरण करणाऱ्यांचा डावा कॅनल विस्तारीकरण करणाऱ्यांचा शेतकऱ्याच्या मरणावर बसलेल्या या प्रशासनाचं करायचं का? शेतकऱ्याच्या जीवावर उठलेल्या प्रशासनाचं करायचं का? एक बाईट घेऊन घेऊ. अरे नाही रे सर्व काही विषय नाही. भाऊ ये पुढे.